शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, मी आज सावरगाव तालुका जुन्नर या ठिकाणी असून महाराष्ट्र राज्य जांभूळ महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी तोडकर यांच्या जांभळाच्या बागेत आहे. माझ्या पाठीमागं बघू शकताय तुम्ही, आता जांभळाला अतिशय चांगल्या प्रकारचं फ्लॉवरिंग चालू झालेलं आहे आणि आज आपण जांभळाबाबत राजू शेठ तोडकर यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. शेठ, तुमचं आमच्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. जांभळाला फ्लॉवरिंग अतिशय चांगल्या प्रकारे सुरू झालेलं दिसून येत आहे. तर दरवर्षीच्या तुलनेत फ्लॉवरिंग हे लवकर चालू झालं आहे का दरवर्षीच्या तुलनेत बरोबर चाललं आहे? हे थोडंसं 15-1 दिवस लवकर आले असं वाटतं. हां 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 हां. तर आता फुलोरा अवस्थेत ह्या जांभळाच्या म्हणजे फ्लॉवरिंग चालू झाले, ह्याची काळजी घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं असते. तर काय काळजी घेतली पाहिजे? आता फुलोरा अवस्थेमध्ये आहे ना, आता याला म्हणजे सध्या पाणी पण दिलं पाहिजे. हां 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 हां. आणि दुसरी गोष्ट, जे त्याच्यावरती थ्रिप्स वगैरे जो अटॅक येतो, हां हां तर त्याच्यासाठी नो थ्रिप्स, इकोडा वगैरे अशी जैविक औषधं मारली पाहिजे. कारण याला परत हां मधमाशी पण याच्यावरती पॉलिनेशन साठी येणार असते. मधमाशीला सुरक्षित औषधं, जैविक औषधांचा वापर करायला हवा. वापरली पाहिजे. हां हां आणि याला स्टिकर घेणं पण खूप महत्वाचं असतं. हां 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 हां. कारण की जी पानं असतात ही खूप अशी ऑइली असतात. हां हां. याच्यावरती जे औषध वगैरे नाही ते थांबत नाही अजिबात. हां, आणि पेनिट्रेशन पण होत नाही. Penetration होत नाही. हां हां हां. आणि तिसरी गोष्ट की मग तुम्ही कोणतं स्टिकर वापरताय मग? आम्ही न्यूट्रोस्पिरिट जे आहे हां, ते हां, वापरतो. मग त्याच्यामुळे ते पेनिट्रेशन चांगलं होत आहे चांगलं होतं. आणि पाण्याचा पीएच आणि टीडीएस झाल्यामुळे बॅलन्स झाल्यामुळे रिझल्ट सुद्धा चांगले मिळत आहेत तुम्हाला. तर आता फुलोरा अवस्थेत काही बुरशीजन्य रोगात सुद्धा प्रादुर्भाव होत असतो. तर कोणते कोणते बुरशीजन्य रोग येतात? आता याच्यात बुरशीजन्य रोग म्हणजे शक्यतो आहे ना, जे भुरी जी असते ना, हां हां हां. तर ती धुकं वगैरे पडतं त्याच्यामुळे येत असते. बर बर. तर ती येऊ नये म्हणून जी भुरीसाठी जी औषधं आहेत, हां हां हां. डाउनिफॉस आहे, कॉन्टॅप आहे, हां हां अशी साधी साधी औषधं जरी वापरली हां हां हां. तरी ते म्हणजे ते भुरी नियंत्रण होतं. पण ती वापर रेग्युलर करणं गरजेचं आहे. बर बर. आता फुलोरा अवस्था चालू झालेली आहे, ह्याचं फळ सेटिंग व्हायला अजून किती दिवस लागतील? आता ही जी फुलोरा अवस्था आहे ना, हां ते हे फक्त बड टाकलेले आहेत. हां 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 हां. अजून याचं साधारण 1 महिना लागेल. ही जे कळी आहे ना, हां हां तिचं फुलात रूपांतर व्हायला. हां, आणि महिन्यानंतर याचं सेटिंग चालू होईल. तोपर्यंत आहे ना, हां हे जे कळ्या आहेत ह्या अशा मोठ्या मोठ्या होते, म्हणजे यांची वाढ होत जाईल अशी. हां हां हां. आता फ्लॉवरिंग चालू झालेलं आहे आणि काही ठिकाणी पालवी निघलेली दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी इथं पालवी आहे, बऱ्याच ठिकाणी पालवी निघली आहे. तर हे निघालेल्या पालवीमुळं ह्या मोहराच्या सेटिंगवर काय परिणाम होणार आहे का, किंवा पालवीची वाढ थांबवणं महत्वाचं आहे का काय? नाही, पालवीमुळे मोहराच्या सेटिंग वरती काही परिणाम होणार नाहीये. हां हां हां. कारण हा सदाहरित वृक्ष आहे. हां 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 हां. तर याला म्हणजे पालवी ही येणं आवश्यकच आहे. हां, कारण आता ही जी पानगळ झालेली आहे, तर जर नवीन पालवी नाही आली तर अन्न तयार करणारी पानं हं, हं, कमी होतील. हं, 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 आणि पुढच्या वर्षासाठी हं, म्हणजे आपण ज्याला डोळे तयार होणार आहेत ना, हं, हं. ते पुढच्या शेंड्यामध्ये तयार होणार आहे. आता ही जी बरं, कोवळी पालवी आहे, हां हां ही जी कोवळी पालवी आहे आता, हां हां हां. ती इथं होणार आहेत. तर ती पालवी येणे आवश्यकच आहे. हां. फक्त आता एक काळजी घ्यायची का त्याला पाणी आणि न्यूट्रिशन साठी पालवी आणि मोहर दोन्ही सांभाळण्यासाठी म्हणजे न्यूट्रिशन पण देणं महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. बर 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 बर. तर शेतकरी बांधवांनो, सन्माननीय राजेंद्रजी तोडकर यांनी अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे. ह्याच्यामध्ये ज्यावेळी जे रोग आणि किडीचं नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळी आपल्याला समजा भुरीचा जास्त प्रादुर्भाव होतो, त्यासाठी आपल्याला क्वांटाप असेल, इंडेक्स असेल, लोना असेल, ॲमिस्टाटॉप असेल, ह्या बुरशीनाशकांचा वापर करणं महत्त्वाचं आहे. तसेच आपल्याला कीड नियंत्रण करताना जैविक कीटकनाशकाचा वापर करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये इकोसाईड असेल, इकोडा असेल, नो थ्रिप्स असेल, किंवा प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला निमिसाईड हे निंबूसारखं वापरणं गरजेचं आहे. तसंच हे पान मेंचट असल्यामुळे औषधं सहजासहजी पेनिट्रेशन होत नाही, त्यासाठी आपल्याला न्यूट्रास्पेडचा सुद्धा वापर करणं महत्त्वाचं आहे. पण ही कीटकनाशके, बुरशीनाशके जर आपण वापरत असताना त्या ठिकाणी आपल्याला न्यूट्रिशनचा वापर करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला मॅग्नेशियम वापरणं खूप महत्त्वाचं आहे. चिलेटेड मॅग्नेशियम असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल, जेणेकरून मॅग्नेशियममध्ये क्लोरोफिल अतिशय चांगल्या प्रकारे वाढणार आहे. त्याचबरोबर आपल्याला झिंक वापरायचं आहे. झिंकमुळे तुमचं हार्मोन्सला अतिशय चांगल्या प्रकारे झिंक ॲक्टिव्ह करणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला बोरानसुद्धा वापरायचं आहे. बोरानमुळे जे हार्मोन्स ॲक्टिव्ह झाले त्या हार्मोन्सला बॅलन्स करायचं काम हे बोरान करत असतं. अशा प्रकारे आपल्याला झिंक, बोरान आणि मॅग्नेशियम याचासुद्धा आपल्याला वापर या ठिकाणी करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व अन्नद्रव्य असतील, कीटकनाशके, बुरशीनाशके यांचा समतोल साधून जांभळाचं अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचं आहे.